पिंपरी चिंचवड शहर भाजपमधील अंतर्गत कलह अजूनही संपायचे नाव घेत नाहीये। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एक दिवसाच्या दौऱ्याने बुधवारी सर्व राजकीय वातावरण ढवळून निघाले खरे, पण चर्चा रंगली ती आमदार अश्विनीताई जगताप यांनी पक्षाचे शहर सरचिटणीस यांना दिलेल्या इशाऱ्याचीच। 3 दिवसांपूर्वी घरंदा हॉटेलातील पत्रकार परिषदेत प्रोटोकॉलनुसार आमदार जगतापताईंची बैठक व्यवस्था नसल्याने त्या संतापल्या होत्या। बैठक मावळ लोकसभा मतदारसंघाची होती आणि त्यात चिंचवड विधानसभेच्या आमदार म्हटल्यावर अश्विनीताईंची खुर्ची शहराध्यक्षांच्याच शेजारी पाहिजे होती। प्रत्यक्षात त्यांना एकदम बाजूला बसायची व्यवस्था केल्याने एक प्रकारे त्यांचा अवमान झाला होता। आजवर शांत दिसणाऱ्या अश्विनीताईंनी भर पत्रकार परिषदेत मुख्य सरचिटणीस नामदेव ढाके यांना कठोर शब्दात सुनावल्याने सर्व नूरच पालटला होता। मी अश्विनी जगताप आहे, पाठीतवार करू नका, अशा निर्वाणीच्या शब्दात ढाके यांची हजेरी घेतल्याने वातावरण तापले होते। माध्यमांतून त्याच बातम्या ठळक झाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यावर त्याचे सावट होतेच। पत्रकारांनी तोच विषय छेडला आणि बावनकुळे यांनी तो भाजपच्या स्टाईलने टोलवला। आमदारांना डावलण्याचा कुठलाही प्रकार होत नाही, उलट त्यांना बरोबर घेऊनच बैठक होते। माध्यमांनी त्याचा विपर्यास केला असे स्पष्ट करून तो विषय हातावेगळा केला। जेव्हा काळेवाडी येथील रागा पॅलेस मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला, तिथे आमदार अवमानाचे तीव्र पडसाद उमटले। अश्विनीताईंचा झालेला अवमान दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांना सहन झालेला नाही आणि ते तो विसरायला तयार नाहीत। त्यांचे प्रत्यंतर आले। त्याचे असे झाले, भाजपनेत या निमित्ताने वातावरण निर्मिती म्हणून सर्वांना भगव्या रंगाच्या भाजपचे चिन्ह असलेल्या टोप्या वाटल्या। नामदेव ढाके यांच्याकडेच ते वाटप होते। अशीच एक टोपी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि लक्ष्मण भाऊंचे कट्टर समर्थक राजेंद्र राजापुरे यांच्या हातात ढाके यांनी दिली आणि वर त्यांना टक्कल झाकायचा अनाहूत सल्लाही दिला। तिथेच ठिणगी पडली। आपल्याला सल्ला देणाऱ्या ढाके यांचा राजापुरे यांनी अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला। शब्दाने शब्द वाढत गेला आणि राजापुरे थेट ढाके यांच्या अंगावर धावून गेले। अरे तुरेच्या भाषेत जोरदार भांडण झाले। आमच्या वहिनींचा अपमान करतो का रे, असे म्हणत राजापुरे अंगावर गेले। आमदार महेश लांडगे यांनी वेळीच मध्यस्थी केली आणि संतापलेल्या राजेंद्र राजापुरे यांना अक्षरशः धरून ठेवले। कोर कमिटीच्या बैठकीत खुद्द बावनकुळे यांच्या समोरच हा सगळा राडा झाला। ढाके यांना अक्षरशः पळ काढावा लागला असे उपस्थितांपैकीच एका पदाधिकाऱ्याने सांगितले। आमदार जगताप समर्थक माजी नगरसेवकांनी एकजूट दाखवत ढाके यांच्यावर राग काढला। चिंचवड पोटनिवडणुकीत रात्रीचा दिवस करून आम्ही अश्विनीताईंना निवडून आणले आणि आम्हालाच हा माणूस डावलतो। कोर कमिटी मेंबर असूनही बैठकीचे निरोप देत नाही। ज्येष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी सर्वांसमोर आवाज चढवत आम्ही 3-4 टर्म निवडून आलेलो असताना आम्हाला जाणीवपूर्वक डावलले जाते, तुम्हाला सीट काढायची का पाडायची, असा रोकडा सवाल नखाते यांनी केल्याने खुद्द बावनकुळे सुद्धा हबकले। शहर कार्यकारिणीत सरचिटणीस पदासाठी एक मागासवर्गीय आणि एक महिला असली पाहिजे असा राज्यातील सर्व शहरात दंडक घालून दिलेला असताना पिंपरी चिंचवडमध्ये का डावलले असा प्रश्न चर्चेत आला। आमदार अश्विनीताई जगताप यांनी शहर कार्यकारिणीसाठी दिलेल्या नावांवर फुली मारण्यात आली म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्याचे खापर ढाके यांच्यावर फोडले। माजी नगरसेविका उषा मुंडे यांना सरचिटणीस करण्यासाठी आमदार अश्विनीताईंनी शिफारस केली होती, कारण त्या अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गातून आहेत। प्रत्यक्षात मुंडे यांचे नाव घेतलेच नाही। ज्यांनी ज्यांनी अश्विनीताईंच्या प्रचारात जीव ओतून काम केले त्या सर्वांनाच खड्यासारखे बाजूला केल्याची भावना काहींनी बोलून दाखवली। बैठकीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्यावरही संयोजक भडकले। संजय मंगोडेकर यांनी स्वतःहून मडिगेरी यांना त्याबाबत निरोप दिला आणि तुम्ही या बैठकीला अपेक्षित नाही असे सांगितले। प्रत्यक्षात मडिगेरी यांनी मंगोडेकर यांना तू तुझं काम कर अशा शब्दात सुनावले। बैठक मावळ लोकसभेसाठी असताना भोसरीच्या मडिगेरी यांचा इथे काय संबंध म्हणून दोघांनी थेट जाब विचारला।
या सर्व राड्यात शंकर शेटने नामदेव ढाके यांना गाडीत घालून दुसरीकडे नेल्याने पुढचा अनर्थ टळला असेही सांगण्यात आले। दरम्यान या सर्व प्रकरणात नामदेव ढाके यांना बळीचा बकरा केला जात असल्याची ही निष्ठावंत भाजपमध्ये चर्चा आहे। हे जगताप कुटुंबातील घरचे भांडण आहे। सासू बोले सुने लागे अशा पद्धतीने अश्विनीताईंना थेट शंकर शेठला बोलता येत नाही म्हणून ढाके यांच्यावर राग काढला गेला। ज्या बैठक व्यवस्थेवरून वाद झाले त्यात खुर्च्यांची व्यवस्था खुद्द शंकर शेठ यांनी सांगितल्यानुसारच केली होती, पण बदनामी ढाके यांची झाली। रागा पॅलेसच्या बैठकीतही अश्विनीताई कडक भाषेत ढाके यांच्यावरच राग व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे। शंकर माझे छोटे दीर आहेत, त्यांना लहानाचे मोठे आम्हीच केले, घरात आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न हे लोक करतात असे म्हणत शंकर शेठ या ढाकेपासून सावध राहा असा इशाराही आमदार ताईंनी दिल्याने अन्य निष्ठावंत हबकले। जगताप यांच्या घरातील भांडण आता पार्टीत आल्याने हे महाभारत घडल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला। भाजपमधील हा संघर्ष आता आगामी काळात संघटनेत अधिक तीव्र होण्याचे संकेत अनेकांनी दिलेत।